Hello students. In the previous video we have studied the Morgan's experiment for linkage and crossing over. Now the next topic it is the autosomal inheritance. Okay, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की क्रोमोझोम्स जे असतात ते दोन टाइप्सचे असतात, एक ऑटोसोम्स अँड ॲलोलोसोम्स. तर ॲलोलोसोम्स आपण पाहिलेले आहेत. ॲलोलोसोम्स कोणाला म्हणतात? जे सेक्स क्रोमोसोम्स असतात त्यांना काय म्हटलं जातं? ॲलोलोसोम्स म्हटलं जातं. म्हणजे काय करतात? हे सेक्स हॉर्मोन डिटरमाइन करतात की मेल आहे की फिमेल होणार आहे. तर त्यांना काय म्हटलं जातं? सेक्स डिटर्मिनेशन क्रोमोझोमला दॅट इज द सेक्स chromosome, or it is also called as allosomes. Okay, the other type of chromosomes they are called as autosomes. Okay, म्हणजे जे अदर दॅन असतं, म्हणजे सेक्स लिंक ट्रेटच्या अदर दॅन असतं, म्हणजे सोडून जे असतात त्यांना काय म्हटलं जातं? ऑटोसोम्स म्हटलं जातं. ओके, तर ऑटोसोमल इनहेरिटन्स म्हणजे दॅट इज द ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर अदर दॅन द सेक्स लिंक ट्रेट फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग थ्रू द ऑटोसोम्स. ओके, तर हे असतात ऑटोसोम्स, जेथे काय आहे की सेक्स लिंक ट्रेट्स सोडून अदर जे बॉडी कॅरेक्टर्स असतात, ओके, म्हणजे त्याच्यासोबत कोणतंही मेल आहे का फिमेल आहे हे कॅरेक्टर न येता हे कॅरेक्टर सोडून जे बाकीचे जे बॉडी कॅरेक्टर असतात त्यांचं ट्रान्समिशन होणे फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग थ्रू ऑटोसोम्स, इट इज कॉल्ड ॲज अ ऑटोसोमल इनहेरिटन्स. म्हणूनच कारण हे जे इनहेरिटन्स आहे हे बॉडी कॅरेक्टर्स होत आहे रादर दॅन सेक्स लिंक ट्रेटचं फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग्स. म्हणूनच याला काय म्हटलं जातं? ऑटोसोमल इनहेरिटन्स म्हटलं जातं. ओके, तर यालाच काय म्हटलं जातं? ऑटोसोमल इनहेरिटन्स म्हटलं जातं. तर हे जे आहे नाव दिस ऑटोसोम्स, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जे सोमॅटिक सेल्स असतात त्यांच्यामध्ये किती पेअर्स असतात? 23 पेअर्स असतात क्रोमोझोम्सचे. ओके, 23 पेअर्स असतात क्रोमोझोमचे. सोमॅटिक सेल्स म्हणजे जे कोणते आहेत? डिप्लॉइड सेल्स असतात त्यांना काय म्हटलं जातं? सोमॅटिक सेल्स म्हटलं जातं. आणि हे जे त्यांच्यामध्ये किती पेअर्स असतात क्रोमोझोम्सचे? 23 पेअर्स असतात. ओके, तर त्याच्यापैकी जे 22 पेअर्स आहेत ते कोणते आहेत? ऑटोसोम्स आहेत. आणि फक्त एक पेअर जी आहे इट इज कॉल्ड एज अ सेक्स क्रोमोझोम्स. ओके, एक पेअर जी असते ती कशाची असते? सेक्स क्रोमोझोमची. तर हे सेक्स क्रोमोझोम जसं की मी आधी सांगितलं दे आर कॉल्ड एज अ ॲलोसोम्स. तर ॲलोसोम्स हे कोणते आहेत? एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम, त्या सेक्स क्रोमोझोम्सचं आपण स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. तर हे एक्स आणि वाय क्रोमोझोम्स ही जी पेअर आहे हे काय? सेक्स क्रोमोझोम आहे. आता हे एक्स आणि वाय हे जे क्रोमोझोम आहे ते बाकीचे सोडून बाकीचे जे 22 पेअर्स आहेत ते कोणते आहेत? ऑटोसोम्स आहेत. ओके, तर हे जे ऑटोसोम्स आहेत हे ऑटोसोम्स आर कनेक्टेड विथ द बॉडीली कॅरेक्टर्स. ओके, जे बॉडीली कॅरेक्टर्स असतात त्यांना कुठे असतात? हे ऑटोसोम्स म्हटलं जातं किंवा ते कन्सर्न्ड असतात. त्याच्यानंतर सेक्स क्रोमोझोम काय करतात? डिसाइड द सेक्स ऑफ द इंडिव्हिज्युअल. म्हणजे हे जे सेक्स क्रोमोझोम्स आहेत किंवा अलोसोम्स आहेत ते काय करत असतात? सेक्स डिटर्मिनेशनचं काम करत असतात. ओके, आणि बाकीचे जे 22 पेअर्स आहेत जे ऑटोसोम्स म्हणत आहेत त्यांचं कन्सर्वेशन कशासाठी असतं? विथ द बॉडीली कॅरेक्टर्ससाठी. ओके, तर आता हे जे ऑटोसोम्स आहेत हा लिंक ट्रेट शो द ऑटोसोमल इनहेरिटन्स. ओके, म्हणजे या ऑटोसोम्स सोबत जे लिंक ट्रेट असतात म्हणजे कॅरेक्टर, ट्रेट म्हणजे काय? कॅरेक्टर. द ऑटोसोम्स सोबत लिंक झालेले जे कॅरेक्टर आहेत त्यालाच काय म्हटलं जातं? ऑटोसोमल इनहेरिटन्स. म्हणजे फ्रॉम पॅरेंट्स टू द देअर ऑफस्प्रिंग दे आर कॉल्ड एज अ ऑटोसोमल इनहेरिटन्स. ओके, नाउ दिस autosomal inheritance are of two types, that is the autosomal dominant traits, okay, and autosomal recessive traits. म्हणजे autosomal dominant traits मध्ये काय दिसेल आपल्याला की इथे डॉमिनंट जे कॅरेक्टर्स आहेत ते होईल. ऑटोसोमलचे जे डॉमिनंट कॅरेक्टर दाखवतात त्याला काय म्हटलं जातं? ऑटोसोमल डॉमिनंट ट्रेट्स. अँड इट हॅज द विडोज पीक अँड हंटिंग्टन्स डिसीज. ओके, तो ऑटोसोमल डॉमिनंट ट्रेट्सचं एक्झाम्पल आहे दॅट इज द विडोज पीक अँड हंटिंग्टन्स डिसीज. त्याच्यानंतर ऑटोसोमल रेसेसिव्ह ट्रेट. तर ऑटोसोमल रेसेसिव्ह ट्रेटमध्ये काय दिसतं आपल्याला की जे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे त्यांचं हे होतं डॉमिनन्स येतं त्याला काय म्हटलं जातं? ऑटोसोमल रेसेसिव्ह ट्रेट्स. आणि याचे एक्झाम्पल आहेत
phenylketonuria, that is the PKU, cystic fibrosis and sickle cell anemia. ओके, तर हे जे 3 एक्झाम्पल आहे हे कशाचे आहे, ऑटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट. तर आपल्याला स्टडीला फक्त विडोज पीक आणि फिनेलकेटोन्युरिया म्हणजे PKU हे दोनच आहेत. तर सगळ्यात पहिलं विडोज पीक. आता हे जे विडोज पीक आहे, नाउ दिस विडोज पीक इट इज द ऑटोसोमल डॉमिनंट ट्रेट. हे काय आहे, विडोज पीक काय आहे, ऑटोसोमल डॉमिनंट ट्रेट आहे. ओके, आता याच्या पिक्चरमध्ये पहा तुम्ही, तर इथे काय दिसत आहे, या गिवन पिक्चरमध्ये दिसत आहे की विडोज पीक दिसत आहे ॲज अ ऑटोसोमल डॉमिनंट ट्रेट मधला. हे जे विडोज पीक आहे इट इज द एक्झाम्पल ऑफ द ऑटोसोमल डॉमिनंट ट्रेटचं. तर इथे काय दिसत आहे आपल्या या डायग्राममध्ये की प्रॉमिनंट व्ही शेप हेअरलाईन दिसत आहे. ओके, इथे काय दिसत आहे आपल्याला, प्रॉमिनंट व्ही शेप हेअरलाईन दिसत आहे फोरहेडला. ओके, फोरहेडला इथे काय दिसत आहे, प्रॉमिनंट व्ही शेप हेअरलाईन दिसत आहे आणि यालाच काय म्हटलं जातं, विडोज पीक म्हटलं जातं. आलं का लक्षात, यालाच काय म्हटलं जातं, विडोज पीक म्हटलं जातं. आणि हे कशाने डिटरमाइन होतं, बाय द ऑटोसोमल डॉमिनंट जीन. ओके, ऑटोसोमल डॉमिनंट जो जीन असतो त्याच्यामुळेच हा जो विडोज पीक आहे प्रॉमिनंट व्ही शेप फोरहेडवर आलेला, त्याला हे काय आहे, ऑटोसोमल डॉमिनंट जीनमुळे येतो. ओके, आता हा जो विडोज पीक आहे याच्यासाठी काय पाहिजे असते, होमोझायगस डॉमिनंट म्हणजे कॅपिटल डब्ल्यू हे पाहिजे असतात. किंवा ऑल्सो हेट्रोझायगस मध्ये सुद्धा, म्हणजे हेट्रोझायगस म्हणजे काय, कॅपिटल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू, म्हणजे इथे होमोझायगस डॉमिनंट सुद्धा असेल किंवा हेट्रोझायगस जरी असेल, त्या इंडिव्हिज्युअल्समध्ये आपल्याला काय दिसेल, हे विडोज पीक आलेलं दिसेल. ओके, म्हणजे ज्या इंडिव्हिज्युअल्समध्ये हे जीन्स आहेत होमोझायगस डॉमिनंट असेल, ओके, आणि काय असेल, हेट्रोझायगस सुद्धा असू शकतो. तर हेट्रोझायगस आणि होमोझायगस दोन्ही याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला, हा हेअरलाईन काय दिसत आहे, विडोज पीक दिसत आहे. ओके, द इंडिव्हिज्युअल्स विथ होमोझायगस रेसेसिव्ह, ओके, जे इंडिव्हिज्युअल्स मध्ये होमोझायगस रेसेसिव्ह जिनोटाइप असेल तिथे आपल्याला काय दिसेल, जी हेअरलाईन अशी स्ट्रेट आलेली दिसेल आणि तिथेही कोणतंच विडोज पीक आपल्याला तिथे दिसणार नाही. ओके, मग कोणत्या याच्यात दिसेल, होमोझायगस रेसेसिव्ह जर जीन असेल, ओके, तर तिथे काय दिसेल, हेअरलाईन अशी स्ट्रेट दिसेल, तिथे कुठेच आपल्याला विडोज पीक आलेलं इथे दिसणार नाही. तर इथे काय दिसतं आपल्याला विडोज पीक मध्ये की मेल आणि फिमेल मध्ये इक्वल चान्सेस असतात इनहेरिटन्सचे, म्हणजे इक्वल चान्सेस असतात मेल आणि फिमेल मध्ये हे विडोज पीक येण्याचे किंवा न येण्याचे. ओके, तर म्हणजे याच्यात काही असं हे सेक्स लिंक कॅरेक्टर नाही आहे. तर हे काय आहे, ऑटोसोमल आहे. म्हणजे काय की जे बॉडीली कॅरेक्टर आहे त्यांचं ट्रान्समिशन होत आहे पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग. जर होमोझायगस डॉमिनंट असेल किंवा हेट्रोझायगस जरी असेल तरी आपल्याला काय दिसेल, ही विडोज पीक आलेली दिसेल. फक्त होमोझायगस जर रेसेसिव्ह असेल तर तिथे स्ट्रेट लाईन आलेली आपल्याला तिथे दिसून येईल. ओके, तर हे झालं ऑटोसोमल डॉमिनंट ट्रेटचं एक्झाम्पल, दॅट इज द विडोज पीक. देन नेक्स्ट इज द फिनेलकेटोनुरिया, दॅट इज द PKU. आता PKU इज द, हा काय आहे, नाउ दिस फिनेलकेटोनुरिया इट इज द इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. ओके, हा जो PKU आहे किंवा फिनेलकेटोन्युरिया आहे हा काय आहे, इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. तो कशामुळे होतो, कॉज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ फिनिलॅलाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. फिनिलॅलाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम जर डिफिशियन्सी असेल तर हा जो फिनेलकेटोन्युरिन हा जो डिसीज आहे, हा जो डिसऑर्डर आहे हा होत असतो. ओके, तर हा जो फिनेलकेटोन्युरिया आहे हा कशामुळे कॉज होतो, ड्यू टू द रेसेसिव्ह ऑटोसोमल जीन. ओके, हा जो रेसेसिव्ह ऑटोसोमल जीन असतो त्याच्यामुळे हा जो PKU आहे हा कॉज होत असतो. ओके, ज्यावेळेस काय असेल की रेसेसिव्ह जीन्स असतील होमोझायगस कंडिशनमध्ये. ओके, हे जे रेसेसिव्ह जीन असेल होमोझायगस म्हणजे दोन्ही जे जीन्स आहेत ते कसे आहेत, रेसेसिव्ह आहेत. त्याच्यानंतर काय दिसेल आपल्याला की फिनिलॅलाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम हे काय होतं, प्रोड्यूस होत नाही. ओके, जो फिनिलॅलाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम आहे तो कधी प्रोड्यूस होत नाही, ज्यावेळेस होमोझायगस कंडिशन असेल त्यावेळेस हा जो एन्झाईम आहे तो प्रोड्यूसच होत नाही त्या इंडिव्हिज्युअलमध्ये. त्याच्यामुळे काय, आता कशामुळे होत नाही, तर आता हा जो एन्झाईम आहे तो कशासाठी इसेन्शियल आहे, फॉर द कन्वर्शन ऑफ अमिनो ॲसिड. ओके, अमिनो ॲसिडचं कन्वर्शन
फिनिलॅनाइन टू द ट्रायोसिन. ओके, फिनिलॅनाइनचं ट्रायोसिनमध्ये कन्व्हर्शन होण्यासाठी हे जे एन्झाईम आहे फिनिलॅनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम हे आवश्यक असतं. ओके, म्हणजे फिनिलॅनाइनचं कन्व्हर्शन ट्रायोसिन होण्यासाठी कोणतं एन्झाईम आवश्यक असतं? फिनिलॅनाइन हायड्रॉक्सिल हा एन्झाईम याची आवश्यकता असते. ओके, तर हे जर फिनिलॅनाइन हायड्रॉक्सिल एन्झाईम नसेल तर हे ट्रायोसिन यांचं कन्व्हर्शन होऊच शकत नाही. आता ज्यावेळेस काय दिसतं, ड्यू टू द ऑब्सेन्स ऑफ दिस एन्झाईम, आता जर ऑब्सेन्स असेल हे एन्झाईम तर फिनिलॅनाइन हे कन्व्हर्टच होणार नाही ट्रायोसिनमध्ये. ओके, आणि त्याच्यामुळे काय दिसेल आपल्याला की फिनिलॅनाइन अँड हे त्याचे डेरिव्हेटिव्ज आहेत ते ॲक्युमुलेट होतील ब्लडमध्ये आणि सेरिब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये. ओके, तर फिनिलॅनाइन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह ॲक्युमुलेट होतील ब्लडमध्ये आणि सेरिब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये, कारण की तिथे ट्रायोसिनच तयार झालेलं नाही आहे म्हणून. आणि त्याच्यामुळे काय होईल, आता हे इट अफेक्ट्स, आता हे फिनिलॅनाइन ॲक्युमुलेट झाल्यामुळे म्हणजे ब्लडमध्ये जास्त प्रमाणात आल्यामुळे किंवा CFS मध्ये जास्त आल्यामुळे काय होणार आहे की इट अफेक्ट्स द डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन अँड कॉजेस मेंटल रिटार्डेशन. आणि त्याच्यामुळे काय होईल की त्या इंडिव्हिज्युअलमध्ये काय दिसेल की त्यांची ब्रेनची डेव्हलपमेंट व्यवस्थित झालेली नाही दिसेल आपल्याला आणि मेंटल रिटार्डेशन झालेलं आपल्याला तिथे दिसेल. आणि त्याच्यामुळे जे एक्सेस फिनिलॅनाइन हे जे आहे हे काय होतं की युरिनच्या थ्रू काय होईल, एक्सक्रीटेड होतील आणि म्हणूनच या डिसीजला काय म्हटलं जातं, फिनिलकेटोन्युरिया. म्हणूनच याला काय म्हटलं जातं, फिनिलकेटोन्युरिया. कारण की जे एक्सेस झालेलं फिनिलॅनाइन आहे, म्हणजे कारण की हे रिसेसिव्ह जीन्स असल्यामुळे याचं कन्व्हर्शन हे एन्झाईमच इथे तयार न झाल्यामुळे फिनिलॅनाइनचं कन्व्हर्शन ट्रायोसिनमध्ये न झाल्यामुळे तिथे काय होईल, जास्त प्रमाणात फिनिलॅनाइन तयार होईल आणि हे जास्त प्रमाणातचं फिनिलॅनाइन काय करेल, ब्रेनची डेव्हलपमेंट अफेक्ट करतं आणि त्याच्यानंतर मेंटल रिटार्डेशन येतं. आणि जे एक्सेस फिनिलॅनाइन आहे ह्याचं एक्सक्रीशन कशा होतं, युरिनमधून होतं आणि म्हणूनच याला काय म्हटलं जातं, फिनिलकेटोन्युरिया. म्हणूनच याला काय म्हटलं जातं, फिनिलकेटोन्युरिया. नाउ दिस इज द एक्झाम्पल ऑफ द ऑटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट. थँक्यू.